विदर्भाची पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावकडे खामगाव ते शेगाव या मार्गावर श्री गजानन महाराज उपासना केंद्राच्या वतीने नूतन वर्षानिमित्त भव्य पायी वारी काढण्यात आली। या वारीत 250हून अधिक भाविक सहभागी झाले असून महिला भाविकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे। खामगाव ते शेगाव या पालखी मार्गावर मागील 9 वर्षांपासून ठाणे आणि मुंबई येथील भाविकांकडून दरवर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पायी वारीचं आयोजन करण्यात येतं। यंदा या पायी वारीचं नववर्ष साजरं करण्यात आलं। या वारीत जवळपास 250 पेक्षा अधिक भाविक पायी सहभागी झाले होते। सकाळी 6 वाजता खामगाव इथून सुरू झालेली ही वारी सुमारे 18 किलोमीटरचा प्रवास करत 11 वाजण्याच्या सुमारास शेगाव इथं पोहोचली। शेगावात दर्शनानंतर या पायी वारीचा समारोप करण्यात आला। या वर्षीच्या वारीचं विशेष आकर्षण म्हणजे थेट अमेरिकेतून आलेली महिला भाविक देखील या पायी वारीत सहभागी झाली होती। महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती ही या वारीची आणखी एक वैशिष्ट्य ठरली। श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारी ही पायी वारी भाविकांसाठी प्रेरणादायी ठरली। आम्हाला खूपच चांगले अनुभव या पदयात्रेच्या उपक्रमात आले। आजच्या पदयात्रेच्या उपक्रमात एक आलेला अनुभव, एक रेणुकाताई गचके नावाच्या 75 वर्षाच्या गजानन भक्त आहेत। त्या गोरेगाव इथे राहतात। गोरेगाव उपासना केंद्रातून त्यांच्याबरोबर यायला कोणी सोबत नव्हतं। त्यांची खूप इच्छा होती की या पदयात्रेला यावं, म्हणून त्यांनी 3-4 वेळा आम्हाला फोन केला आणि विनंती केली होती, पण काही मार्ग सापडत नव्हता। पण नंतर मग त्यांची मुलगी जी अमेरिकेत राहते ती इथे आली आणि मग आल्यावर आईशी तिचं बोलणं झालं आणि मग त्या मुलगी तयार झाली की तुला एवढी इच्छा आहे महाराजांच्या दर्शनाची, पायी वारीची, तर मी तुझ्याबरोबर येईन। आणि ती मुलगी आणि आई अशा दोघीही पदयात्रेला आल्या आणि खूप छान त्यांनी पदयात्रा केली। काही त्यांना त्रास वगैरे झाला नाही। खूप समाधानी होत्या दोघीही। असा एक चांगला अनुभव आला आणि त्यामुळे काहीतरी भक्तांसाठी आम्ही या उपक्रमातून करू शकलो याचं आम्हालाही एक प्रकारचं समाधान मिळालं।